आज आम्ही अशा ठिकाणी गेलो होतो तिथे भगवान भोलेनाथ आणि माता पार्वती यांचे विवाह झाले होते। नमस्कार मित्रांनो, आपली सभा व्लॉग्समध्ये पार्ट 4 मध्ये मी तुमचं स्वागत करतो। मस्तपैकी नाश्ता करून आम्ही बसलो ट्रॅव्हलरमध्ये आणि पोहोचलो रुद्रप्रयागला। तर मित्रांनो, रुद्रप्रयाग हे उत्तराखंडमध्ये एक जिल्ह्याचं नाव आहे। तिथे दोन नद्यांचा संगम होतो, एक मंदाकिनी तर दुसरी अलकनंदा। तुम्ही रंगात पण फरक बघू शकतात। मग काय, एका हॉटेलमध्ये पोहोचलो, मस्तपैकी नाश्ता केला आणि आम्ही निघालो गुप्त काशीला छोट्याच गाड्या चालतात, तर मग छोट्या गाड्यात बसून आम्ही पोहोचलो गुप्त काशीला। तर तिथे दोन नद्यांचे पाणी होते, एक यमुना नदी आणि एक गंगा नदी। तर मस्तपैकी दर्शन करून आम्ही पोहोचलो हॉटेलमध्ये। तर हॉटेल पण आपल्याला भारी भेटले होते। मग संध्याकाळची वेळ होती, म्हटलं एक चहा पिऊन घेऊ। चहा पिला आणि आम्ही सगळे निघालो त्रियोगी नारायण मंदिरला। तर मित्रांनो, हे आहे त्रियोगी नारायण मंदिर। इथे लोकांचं म्हणण्यात येते की भगवान भोलेनाथ आणि माता पार्वती यांचे इथे विवाह झाले होते। पंडितांकडून पण कळले की इथं अशी एक अखंड ज्योत आहे ती 3 युगांपासून चालू आहे। 3 युग म्हटलं मी, 3 वर्ष नाही। मग ही जी क्लिप मी तुम्हाला दाखवत आहे तिथे हे त्यांचं विवाह झालं होतं आणि इथे गाय बांधण्याची जागा आहे, म्हणजे इथं गाय बांधतात। आणि मित्रांनो, जे अखंड ज्योत आहे ती हीच आहे। हे जी क्लिप मी तुम्हाला आत्ता दाखवत आहे ती अखंड ज्योत आहे, ती 3 युगांपासून चालू आहे आत्तापर्यंत। म्हणून या मंदिराचे नाव आहे त्रियोगी नारायण मंदिर। मस्तपैकी दर्शन करून आम्ही पोहोचलो हॉटेलमध्ये आणि लागलो पुढच्या दिवशीची प्लॅनिंग करायला। कारण की आमचा पुढचा दिवस एवढा म्हणजे महत्त्वाचा होता, तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये नक्कीच कळेल मित्रांनो। तर मग अपकमिंग व्लॉग्ससाठी नक्की फॉलो करा आपली सभा व्लॉग्सला।